कोणतीही एक वस्तू आपल्या हातात दिली त्याचा किंमत वाढवताही येतं आणि घटवताही येतं, हो ना? कुठलीही एक वस्तू आपल्या हातात दिली, मग ती माती असेल, एवढी एवढी माती दिली, एखादा एवढा दगड दिला, एवढी एवढी एक चारा दिली, एवढी एवढी धान्य जरी दिला, पाणी जरी दिली एक तांब्यावर, म्हणाले की याची मौल्य वाढवा किंवा घटवा, घटवताही येते वाढवताही येतं. जसं की पाणी आहे, पाण्याचं मौल्य वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे? पाण्याची किंमत वाढवायची आहे. तुम्हाला 1 लिटर पाणी दिलेले, सांगितले की याला 25 रुपयाला विकून या, काय करणार? हां, हां, जेवण वगैरे झाले व्यवस्थित दुपारी? हां, झालं असेल तर जरा मोठ्या आवाजात बोला. काय करायचं? सरबत करायचं, नक्की वाढेल. त्याचा खर्च वजा जाऊन पुन्हा पाण्याचे पैसे वाढले पाहिजे. म्हणजे तुम्ही साखर आणि लिंबू त्यात टाकायला जेवढे पैसे खर्च कराल तेवढा टाकूनसुद्धा पुन्हा पाण्याचा पैसे अधिक राहायला पाहिजे शिल्लक आपल्याकडे, मौल्य वाढवतो. या पाण्याची किंमत आत्ता असेल 1 रुपये 2 रुपये 1 लिटर पाण्याची, याला घटवायचं झाल्यास काय करता येईल? या पाण्याची किंमत घटवायचं आहे. आत्ता काय करावं लागेल? हां, हां, थोडासा माती टाकला, नाहीतर थुंकला थोडासा त्यात, कोण फुकट तरी घेतील त्याला? खराब पण करता येतं आणि मूल्य वाढवता पण येतं, येतं की नाही? एखादा दगड दिली तुमच्या हातात, याची किंमत वाढवा म्हटले तर कसे वाढवाल? हां, एखाद्या मूर्ती तयार कराल किंवा अन्य कुठल्या तरी एका चांगल्या गोष्टीसाठी त्याचा वापर कराल तर त्याची किंमत वाढेल की नाही? याची किंमत घटवा म्हटलं तर हातोडी घ्यायचं, तो ठोकून द्यायचा, 2 तुकडे झाले की कोण कुत्रं विचारत नाही त्याला, होय ना? याच पद्धतीने आपण कोणत्याही वस्तूची जगात किंमत वाढवूही शकतो आणि घटवूही शकतो. घटवायला वाढवायला काय लागते? हां, कुठल्याही वस्तूची किंमत घटवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी काय काय लागतं? वाढवण्यासाठी काय लागतं? कष्ट लागतं. बरं, एक नुसतं कष्टाने होणार? अच्छा, कौशल्य पाहिजे, बरोबर, 2 झाले. आणि तिसरं? हां, हां, अक्कल पाहिजे ना, बुद्धी पाहिजे. कुठलंही एक चित्र जे तयार होते ते आधी आत तयार होते, नंतर मग हाताने आपण आकार देतो त्याला. आधी चित्र बाहेर तयार होते की आत तयार होते? या एखाद्या कागद आणि पेन्सिल आपल्या हातात दिली, सांगितले की एक कागदाची आणि पेन्सिलची किंमत वाढवा, काय काय करता येईल? कविता लिहिता येईल, आणखीन चित्र काढता येईल, आणखीन काय करता येईल? सुंदर पुस्तक लिहिता येईल, लिखाण करता येईल, कविता लिहिता येईल, तसं अन्य विषयी लिहिता येतील. किंवा त्या कागदाचा सुंदर कटिंग करून एक अद्भुत आणि
अलौकिक असं वस्तू बनवता येईल काहीतरी. हे बनवत असताना आधी डायरेक्टच कागदावर कृती येते की आधी डोक्यात तयार होते? डोक्यात त्याचा कृती आधी तयार होते आणि मग नंतर हातातनं त्याच्यात उतरते. आणि दुसरा एखादा आला असा फाडून टाकला की किंमत संपला त्याचा, हो ना. जे काही 1 रुपया 2 रुपयाचा कागद होता असा फाडून टाकला, उभी आडवी, संपला. याच्याकरता काय लागते बिघडवायला? बिघडवायला काय लागते? काय लागत नाही. असं कसं होईल? काहीच नसेल तर बिघडवणार कसं तो? निर्माण करण्याकरता सृजनात्मक विचारांची गरज आहे आणि विध्वंस करण्याकरता विध्वंसक विचारांची गरज आहे. आपल्या डोक्यात चांगलं करायचं असेल तर चांगले गुण लागतील, चांगले विचार लागतील, तेव्हाच ते कृतीत उतरतील. आणि ध्वस्त करायचं आहे, ध्वस्त करणारीच विचार डोक्यात लागतील. कुठली चांगली आहेत? दोन्ही चांगले. काय ध्वस्त करावं आणि काय निर्माण करावं याच्याकरता काय लागते? बरा वाईटाचा ज्ञान लागतो. काय लागतो? बरा वाईटाचा ज्ञान लागतो. कळायला पाहिजे ना बरा वाईट. बरा वाईट जर नाही कळलं तर काय नाही करू शकणार. वाईटाला बरं समजू आणि बऱ्याला वाईट समजू. एखादा दारुडा माणूस असतो, दारू काय समजून पितो तो? वाईट समजून पितो की बरं समजून पितो? बरं समजूनच पितोय ना. मग त्याच्या दृष्टीने ते बरंच आहे ना, पण तुमच्या दृष्टीने कसं आहे? वाईट आहे. का? हानिकारक आहे. त्याला माहीत नाही? त्याला माहिती असेल की नसेल? असेल. मग असेल तर का पितो? समज नाही आहे. मी तेच म्हणतो ना, त्याला विचारून बघा हे चांगलं की वाईट. चांगलं म्हणतोय तो. नाही नाही, तो आता त्याचा पोरगा आहे, बाबा मी घेऊ का 1 ग्लास म्हटला तर काय म्हणेल तो? सांग बघू. त्याचा पोरगा पोरगी आहे बरोबर, बाबा मी 1 ग्लास घेऊ का तुमच्याबरोबर? काय म्हणेल? ए चल इथनं, चांगला नाही ते, प्यायचं नाही. मग तुम्ही का घेता? काय उत्तर देईन? मी बाद झालोय तर झालोय आणि तू बाद होऊ नको असं म्हणेल की नाही म्हणेल? म्हणजे त्याला खरा वाईट कळते पण वळत नाही, हे सांगता आला पाहिजे तुम्हाला. खरा वाईट त्यालाही माहिती आहे पण आचरण कळत नाही. आम्हाला बरा वाईट ओळखण्याकरता या दोन्हींच्या मध्ये एक अस्पष्ट रेष असतो. अस्पष्ट असतो. बरा आणि वाईटांच्या मध्ये अस्पष्ट रेष असतो. तो ओळखता आला पाहिजे. चांगलं कशाला म्हणावं, वाईट कशाला म्हणावं. आपलेही खूप चांगले मित्र असतात, बरोबर. मित्रांना ओळखण्याची क्षमता आपल्याकडे पाहिजे. मित्र चांगले आहेत की वाईट आहेत हे कशावरून ठरवायचं? तुम्ही सांगा. तुम्ही तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज आहे त्यात. कशावरनं? त्यांच्या सवयीवरनं. बर, कोणत्या सवयीला चांगलं म्हणावं? कोणत्या कोणत्या सवयी चांगलं म्हणावं? मित्रांच्या कोणत्या सवयीला चांगलं असं तुम्ही नाव द्याल? संवेदना. काय असतात ते? अजून लांब व्हायचं आहे. असा दिवसभर चालू असते त्याचा. पण येताना आईबाबांनी कापून पाठवले.
अरे भैया, संवेदना हे कधी दुसऱ्या माणसांना मदत करताना, दुसऱ्या माणसांना समजताना काय पाहिजे, त्या माणसाचं चारित्र्य ओळखता आलं पाहिजे. एक आणखीन मित्रांमधील खरे खोटेपणा ओळखता आला पाहिजे. कारण माणसं जसं बाहेर दिसतात तसे आत असतील असं गॅरंटी आहे, शाश्वती आहे, आपल्याला खात्री आहे. बाहेर खूप छान गोड 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 बोलतात तुम्हाला. गोड बोलणं हे मित्रत्वाचं लक्षण असू शकतं? हां, केवळ गोड बोलणं हे मित्रत्वाचं लक्षण असू शकतं? नाही. मग काय असायला पाहिजे? याकरता हे समजणं की प्रिय बोलण्यापेक्षा हिताचा बोलणारा काय असायला पाहिजे? प्रिय बोलण्यापेक्षा हिताचा बोलणार पाहिजे. हित कशात असतो? सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम अनृतम च प्रियम न भूयात येषः धर्म सनातनः. याला सनातन धर्म म्हणतात. सत्य बोलायला पाहिजे. सत्यम ब्रूयात, ब्रूयात म्हणजे बोलणं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, सत्य बोलायला पाहिजे, प्रिय पण बोलायला पाहिजे. प्रिय असत्य बोलायचं नाही आणि अप्रिय सत्यही बोलू नये. दुखवलं जात असेल तर टाळणं. अप्रिय सत्य थेट बोलायचं नाही, त्याला जरा असं वेगळ्या मार्गाने तुम्ही बोलू शकता. का? ते हिताचा असतो. प्रिय काय काही केलं बघा, जरासा एक चॉकलेट दिलं ना आपल्याला बरं वाटते. चॉकलेट देता देता चॉकलेटमधून आणखीन काय घालून दिला तर खायला बरं वाटेल. पण अप्रिय असेल, अहितकारक असेल. माणसांना ओळखण्याकरता किंवा आपण कोणाचं तरी चांगलं मित्र बनण्याकरता आपल्याकडे काय असायला पाहिजे? एकमेकांना ओळखण्याची एक क्षमता असायला पाहिजे. एकमेकांना ओळखायला काय लागते तर विवेक लागते. विवेक काय लागते? विवेक. सत्यासत्यता, न्याय अन्याय, बरा वाईट, प्रिय अप्रिय, धर्म अधर्म, या दोन्हींच्या मध्ये एक पुसटसा रेष असतो, या दोन्हींना वेगळं करणारा. आणि ती रेष जर आपल्याला ओळखता नाही आली तर दोन्हींना एकसारखं समजतो. दिसायला फार दोन्हींचे रूप वेगळं नसते, वेगळं नसतं. दिसायला सगळी एक. आता आम्ही एवढी जण आहोत, काय कोणाच्या कपाळावर काय लिहिलेलं आहे? हा माणूस असा असा आहे, हा रागीट आहे, हा समाधानी आहे, आणि ही व्यक्ती प्रेमळ आहे, ही तिरस्कार करणारी आहेत, हे द्वेष करणारी आहेत, असा कोणाच्या कपाळावर लिहिलेलं आहे? ओळखायचं कसं? आपल्या विवेकाने. व चांगल्या व्यक्तीचे आचरण काय काय असू शकतात, आणि चांगली नसलेली माणसांची आचरण काय काय, त्यांच्याकडे काय सद्गुण आहेत आणि दुर्गुण आहेत, त्याच्यावर आम्ही ओळखत असतो. काही काही माणसं खूप चांगले वागतात, मित्रच असतात, पण त्या मित्राला ओळखणं कधीतरी कठीण जातं. का कठीण जातं?
तर नेहमी ते गोडगोडच बोलत असतात, नेहमी आम्हाला प्रियच बोलत असतात. केवळ प्रिय बोलणं आणि मधुर बोलणं हे पुरेशी नाही आहे. जर त्या प्रिय आणि गोड बोलण्याने आमचा अहित होत असेल तर ते मित्र नाही आहे, मित्रांच्या रूप धारण करून आलेले शत्रू आहेत. तुम्हाला कुठल्या तरी डबऱ्यात घालायचं आहे, बाबा तुम्ही वर्गात आता 1 नंबर होता, त्याला आतल्या आत वाटत होता हे माझ्यापेक्षा पुढे जातोय, त्याला कसा आवरायचा. मग तो म्हणायचा मी खर्च करतो, चल जाऊया सिनेमाला, मी खर्च करतो, चल ते अमुक हॉटेलवर जाऊ, अमुक बीर बारवर जाऊ, मी खर्च करतो, तू कशाला खर्च करतोय. मला हळूहळू हळूहळू त्यांनी दुर्गुण जर शिकून माझ्या हुशारकीपासून, माझ्या तत्परतेपासून मला जर वाम मार्गाला ओढत असेल तर तो मित्र असू शकतो का शत्रू असू शकतो. खूप छान बोलतोय आमच्याशी तो, म्हणजे केसाने गळा कापणारा म्हणतात ना, कधी कापला कळणारच नाही आपल्याला. आम्हाला प्रिय बोलतो पण हिताचा बोलत नाही, आमचा अहिताचा काम करत असतो. म्हणून आम्हाला हे ओळखता आलं पाहिजे. आणि आम्ही सुद्धा स्वतः प्रिय बोलणारी, हिताची बोलणारी असायला पाहिजे. अप्रिय आहे, कडू आहे, सत्य आहे, पण जसाचा तसा बोलू नये. आता मोठा एक राजा होता, राजा काहीतरी होऊन पडला आणि मेला. काय झाले सगळे विचारतात, पण एकही बोलायला तयार नाही राजा मेला म्हणून. त्या मोठ्या माणसानं असं कसं बोलायचं, आपण कसं डिक्लेअर करायचं, कोणी बोलले ना. एक विद्वान माणूस आला, त्याला सगळेजण मिळून राजांना काय झाले बघा तरी म्हणाले. तो हुशार होता, तो म्हणाला राजांची श्वास उच्छ्वास क्रिया बंद झालेली आहे, राजांचे डोळे आत्ता उघडत नाही आहेत, राजांना कोणी काही बोललेले आत्ता ऐकूच येत नाही आहे, राजा आत्ता कधी बसू शकणार नाही आहे, राजा कधी आत्ता उठू शकणार नाही आहे, हेच सांगायला. अरे हे सगळे सांगतोय म्हणजे कशाचं लक्षण आहे ते, मुडद्याचं लक्षण आहे ते, होय ना. पण मेला एवढा म्हणणार नाही. कसं बोलायचं कळलं तुम्हाला. सत्य जरी असला अप्रिय असेल तर बोलायचं नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला. रामायणामध्ये भरत गेला होता आपल्या आजोळ, तेवढ्या तिथे गडबड झालं आणि त्यांच्या बंधू वनवासाला निघून गेले. वनवासाला निघून गेल्यामुळे विरह वेदना सहन झाला नाही दशरथ महाराजांना, त्यांनी प्राण सोडले. मोठा मुलगा वनवासाला गेलेल्या धक्क्याने हृदयाघात होऊन दशरथ महाराजांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर भरत आणि शत्रुघ्न तिथे होते केकय राजांकडे, आपल्या आजोबांकडे. काय आजोबा कोण ते, केकय राजाच ना, कैकईचाच मुलगा ना. भरत कोणाचा मुलगा, खरंच नक्की. हां. पण जाताना अयोध्येतले वरिष्ठ मंत्री जे होते आणि कुलगुरू वशिष्ठ महर्षी, जो सूत गेला होता, म्हणजे खबर घेऊन जाणाऱ्याला काय म्हणतात, सूत.
त्याला सांगितले होते दशरथ महाराज वारले म्हणून सांगू नको. काय सांगताना, दशरथ महाराजांना हृदयाघात झाल्या कारणाने मूर्छित होऊन पडलेले आहेत असं सांग. हृदयाघात होऊन मूर्छित होऊन पडलेले आहेत एवढंच सांग. म्हणाले मूर्छित होऊन पडलेत ना, चला म्हणाले जाऊ. तिथून आले घाई गडबडीने, अयोध्येपर्यंत आले. अयोध्येजवळ आल्यानंतर त्यांच्या ज्योतिषाने त्यांना सांगितलं की शुभ मुहूर्तावर अयोध्येचा पुरप्रवेश करायचा आहे आपल्याला. मग अयोध्येच्या वेशीवर आलेले आहेत. आता पुरप्रवेश थोडा वेळ बाकी आहे. शुभ मुहूर्त थोडा वेळाने सुरू होणार आहे. मग म्हणाले बसून काय करायचं, इथे जरासं फिरून येऊया. जरा फिरायला गेले तर तिथे एक उद्यान होता. त्या उद्यानामध्ये त्यांना काही मूर्ती दिसली आणि तिथे एक पुजारी पण होता, त्यांची पूजा अर्चना करणारा. विचारलं हे कोणाची आहेत मूर्ती, कधी गेला नव्हता तो त्या उद्यानात, हे कोणाची आहेत मूर्ती. तो म्हणाला हे दिलीप महाराजांचे, राजा दिलीप त्यांचे. मग ह्याच्या शेजारी येते कोणाचे, म्हणाले ते राजा रघुंचे. अच्छा, राजा रघुंचे. हां, राजा रघुंचे शेजारी तिसरं आहे ते कोणाचे, म्हणजे ते अजय महाराजांचे. अजय महाराज कोण होते, दशरथांचे वडील. तुम्हाला माहिती आहे ही सगळे नाही. दशरथ महाराजांचे वडील कोण, अजय महाराज. अजय महाराजांचे वडील कोण, रघु महाराज, राजा रघु. आणि रघु महाराजांचे वडील कोण, राजा दिलीप. बरोबर. आणि 3 मूर्ती विचारला आणि चौथा एक दिसलं त्याला. म्हणाला हे तिन्हींचे नाव पुन्हा एकदा सांगा. पुजारी म्हणाला हे दिलीप महाराजांचं, हे रघु महाराजांचं आहे आणि हे अजय महाराजांचं आहे. 2-3 वेळ विचारून घेतला. का, चौथं एक दिसते, म्हणजे हे पणजोबाचे, आजोबाचे आणि त्यांच्या मुलाचे असे खापर पणजोबा आजोबा झाले. त्यांच्यानंतर कोणाचं येणार बाबा नंबर. तिथे एक मूर्ती होती चौथी. म्हणाला, प्रश्न विचारला भरत, भटजी महाराज मला सांगा जिवंत माणसांची मूर्ती प्रतिष्ठापना करतात का. तो म्हणाला नाही, जी माणसं गेलेले आहेत त्यांचीच मूर्ती प्रतिष्ठापना करतात. एवढ्यावर भरताने चौथं मूर्ती कोणाचं हे विचारलाच नाही. त्यांना 100% खात्री पटला की हा माणूस बोलत नाही, पण माझे वडील आता जिवंत नाही आहे. समजलं की नाही, जे कळायला पाहिजे ते कळून गेलं. असंही सत्य सांगता येतं. सत्य थेटच सांगावं असं नाही. मग सांगायचं तर काय सांगायचं. आता ते घरात पार्थिव शरीर पण नव्हता. पार्थिव शरीराचा अंतिम विधी करून मूर्ती प्रतिष्ठा, समाधी सुद्धा बांधले गेलेले आहेत. चौथी समाधी कोणाची, दशरथ महाराजांची. सत्य जे असते अहितकारक नसायला पाहिजे. म्हणजे आम्ही कोणाचाही अहित करायचं नाही. आमचं बोलण्याने कोणाचे अहित जर झालं तर ते सत्य म्हणून घेत नाही. आणि आपण बोलताना प्रिय सत्य बोलावं, अप्रिय सत्य टाळण्याचा प्रयत्न करावा. अप्रिय सत्याला अन्य मार्गाने सांगू शकतो. राजा होता,
विचारला, अरे मी कसं दिसतो म्हणाला. राजा होता एकदम कावळ्यासारखा. कसा होता? कावळ्यासारखा होता. महाराज, कावळ्यासारखा आहे तुम्ही, रंग तुमचा काळा, कावळ्यासारखा दिसताय तुम्ही. म्हटलं तर जिवंत ठेवेल त्याला? तो म्हणाला, नाही महाराज, कोकिळासारखे दिसताय तुम्ही, कोकिळासारखे म्हणाला. कावळा निषिद्ध पक्षी आहे, कावळ्यावर कोण प्रेम करत नाही. कोकिळेवर तिचे आवाज चांगले आहे ना. म्हणाला, महाराज तुम्ही कोकिळेसारखे दिसता, कोकिळेसारखं म्हणाला. मला काय कळलं नाही म्हणाला, कोकिळेसारखे म्हणाला. आता ते नाही कळलं तुम्हाला? महाराज, चंद्रोदयापूर्वीची जी अवस्था असते ना, तसे दिसताय तुम्ही म्हणाला. समजलं तुम्हाला? चंद्रोदयाच्या पूर्वी जी असते ना, तीच अवस्था तुमची आहे महाराज म्हणाला. महाराजांना वाटलं, बरं वाटलं. आता चंद्र उदय होणार ना, चंद्रोदयापूर्वी काय काळोखच असतो ना. काळोखासारखे तुम्ही असं म्हणायचं नाही, चंद्रोदयापूर्वीसारखं तुम्ही होता. असं तात्पर्य असं की आपण जे मित्र शत्रू निर्माण करतो आपल्या जिभेनेच करतो. मी एवढं सर्व का सांगतोय? जिव्हाग्रे वसतिर्लक्ष्मी, जिव्हाग्रे मित्रबांधवाः, जिव्हाग्रे मरणम ध्रुवम. तुम्ही छानपैकी बोललात, 2 पैसे कोणीही देऊ शकतो, मिळवू शकताय तुम्ही. काही लोक उत्तम भाषण करून, उत्तम गायन करून या तोंडाने जिभेनीच पैसे मिळवतात की नाही मिळवतात? अरे करोडोने मिळवणारी आहे या जिभेनीच ना. जीभ नसेल तर गाता येते, बोलता येते. मग जीभ आहे म्हणून काय सगळ्यांनाच पैसे मिळतात? जिभेच्या टोकावरच लक्ष्मीचे वास आहे म्हणे. का? तुम्ही कसे बोलताय, कसे गाताय त्याच्यावर. म्हणून चांगलं बोलायला शिकायला पाहिजे. का चांगलं बोलावं? तुम्हाला पैसे मिळवायचे आहे ना. व्यापारी चांगले बोलले तरच गिराईक येणार आहेत. पुजारी चांगला बोलला तरच परत परत भक्त येणार आहेत मंदिरामध्ये. गाणारी चांगले गायले तरच ऐकणारी बसून ऐकणार आहेत. हे सर्व ही जिभेवरच आहे. आपली जीभ इतकं चांगलं पाहिजे, मधुर पाहिजे, प्रिय पाहिजे, हितकारक गोष्टी निर्माण करणारी पाहिजे, तसा आपलं बोलणं असावं. आपलं बोलणं तसं असावं. आपण सहज एकमेकांना भेटलो, काहीतरी बोलत असतो एकमेकांना. काय बोलतो आपण एकमेकांना? राम राम म्हणतो. म्हणतो की नाही? म्हणतात काय तुमच्यातले कोण? एकमेकांना भेटले की राम राम म्हणतात. आणखीन काय म्हणतात? प्रणाम म्हणतात, नमस्कार म्हणतात. आणखीन काय म्हणतात? सुप्रभातम म्हणतात सकाळ असेल तर. दुपार असेल तर काय म्हणतात? सुमाध्यान्न म्हणतात. काय म्हणतात? सुमाध्यान्न. सायंकाळ असेल तर शुभ सायम म्हणतात. म्हणतात की नाही? आणि रात्र झाले असेल तर शुभरात्री म्हणतात. असं बोललं तर समोरच्यांना बरं वाटलं की नाही? चांगलं. आपल्या जिभेला एवढा सामर्थ्य आहे, जे तलवार करू शकत नाही ती काम करू शकतं. कापू पण शकतं. आणि जी गम करू शकत नाही, डिंक,
इतके जोडू पण शकते, चिकटू पण शकते, कोणालाही चिकटून घेऊ शकतो जिभेने. जीभ इतकं चांगलं आहे. जिभेसाठी फक्त बोलण्याची कला शिकायला पाहिजे. बोलण्यामध्ये आपण एक वचनात बोलता की आदरपूर्वक बोलता, म्हणजे अनेक वचनामध्ये बोलता, हा फार महत्त्वाचा नाही आहे. आपला भाव किती चांगला आहे तो फार महत्त्वाचा. बोलत असताना शब्दांचा निवड चांगला असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? शब्दांचा निवड चांगला असायला पाहिजे. कधीही अयोग्य शब्द निवडायचा नाही. आणि उच्चार चांगला असायला पाहिजे. शब्द चांगले असायला पाहिजे. शब्दांचा जोडणी चांगले असायला पाहिजे. तिसरं, उच्चार चांगला असायला पाहिजे. आणि चौथं, भाव चांगला असायला पाहिजे. चांगल्या हेतूने बोललं गेलं पाहिजे. जगात पैसाच पैसा मिळतो. तुमची तोंड जर ठीक नसेल, आहे ती जाते खिशातली. बोलला, भांडणच सुरू झाले. भांडणच सुरू झाले त्या शब्दामुळे. कारण आपण जे शब्द ऐकवतो दुसऱ्यांना, ती कानात गेले की तसंच वृत्ती त्या माणसांची तयार होते. तुम्ही एखाद्याला काय रे वांढऱ्या असं म्हटलात तुम्ही, त्याच्या कानातनं शब्द आत गेल्याबरोबर त्याच्या मनात एक माकड तयार होतो. आणि ते माकडाशी स्वतःची तुलना करतो. अरे मी तरी माणूस आहे आणि मला माकड असं कसं बोलला. घेतलं त्याने एक दांडकं. होऊ शकतं की नाही असं? म्हणून मित्र बनवताना चांगलं विवेक पाहिजे. विवेकानंतर चांगली शब्द पाहिजे. शब्द हितकारक असायला पाहिजे आणि प्रिय असायला पाहिजे. आणि त्यानंतर चांगल्या शब्दांचा, चांगल्या अक्षरांचा निवड केला पाहिजे. आता आपण म्हणतो जेवलास का रे असंही म्हणता येते. जेवण झालं का असंही म्हणता येतं. भोजन झालं का असंही म्हणता येतो, होय ना. आहार घेतलात काय असंही म्हणता येतो की नाही. की प्रसाद घेतलात काय असंही म्हणता येतो. कुठलं चांगलं यात? किंवा काय खाल्लास का असंही म्हणता येतं. कुठलं चांगलं यात? कुठलं निवडावं यात? खाल्लास काय? जेवलास का? जेवण झालं का? भोजन घेतलात का? प्रसाद घेतलात का? अशी 4-5 शब्द आहे. कुठलं चांगलं यात? हां, परिस्थितीवर. उदाहरणार्थ, मित्रांमध्ये भोजनाला प्रसाद म्हणू नये असं कुठलीही काय कॉन्स्टिट्यूशनमध्ये? सवय आता मोडायचा विचार चालू आहे. सवय काय खूप आहेत माणसांना. आपण नव्या सवय लावायचं आहे. आता लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे? जर एखादा माणूस आपला सवय तुम्हाला लावत असेल तर तुम्ही चांगल्या सवयी त्याला लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे? किंवा असं बोलल्याने नुकसान काय होणार आहे? आता सकाळचे बघा, नाश्ता झाले का असंही म्हणता येतं. न्याहारी झाले का असंही म्हणता येतं. अल्पाहार झाला का असंही म्हणता येतो. म्हणता येईल की नाही? किंवा प्रातराशनं झालं का असंही म्हणता येतो. किंवा याच्यापेक्षा सुंदर शब्द जलपान झालं का असंही म्हणता येतो. शब्द चांगले आहेत की नाही? प्रियवाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति जंतवाः तस्मात् तदेव वक्तव्यम वचने का दरिद्रता.
प्रिय वाक्य बोलल्याने, शब्द बोलल्याने सगळ्यांना जर बरं वाटत असेल तर अशी शब्द वापरायला कंजूशीपणा का? वचने का दरिद्रता? अरे अशी शब्द वापरायला, अशी वाक्य वापरायला कंजूशी करायची काय? पैसे लागतात काय बोलायला? तो काय म्हणतोय, मित्र आहे तर त्याला तसंच झाडायचं म्हणतोय, बरोबर? असं नाही आहे. मित्राचा आणखीन प्रेम वृद्धिंगत होईल अशी शब्द आपण नाही वापरता येणार का? किती सांगितले? न्याहारी, नाश्ता, अल्पोपहार, अल्पाहार, प्रातराश्न. आश्न म्हणजे खाणं. प्रातराश्न म्हणजे सकाळचं खाणं झालं का? प्रातराश्न म्हणतात त्याला. आणि जलपान म्हणतात. हिंदी पट्ट्यातले लोक काय म्हणतात? जलपान हुआ क्या, असंही म्हणतात. चांगले शब्द आपल्याला मराठी याला मिळतं जुळतं असतील अशी शब्द वापरायला काय हरकत आहे का? वापरू शकतो. प्रिय वाक्य प्रदानेन, चांगली शब्द उच्चार करण्याने सर्वे तुष्यन्ति जंतवाः, सगळ्यांनाच जर बरं वाटत असेल, तस्मात् तदेव वक्तव्यम, म्हणून ते बोलण्याकरता. वचने का दरिद्रता? का दारिद्र्य बाळगावं? चांगली शब्द बोलण्याकरता आधी चांगल्या शब्दांची निवड करावं लागतं. चांगली शब्द बोलण्याकरता चांगल्या शब्दांची निवड करावं लागतं. जर शब्द चांगले नसतील तर परिणाम किती वाईट होणार आहे माहिती आहे? पांडव घर बांधले होते, नवीन शहर वसवले होते. काय नाव त्याचं? वाटण्या झाल्या हस्तिनापूरची. हस्तिनापूर कौरवांच्या वाटणीला गेले. इंद्रप्रस्थ नावाचा नवीन शहर वसवले त्याने. वसवल्यानंतर सगळ्या पाहुण्यांना वास्तुशांतीसाठी बोलवले. मी सांगितलं. दुर्योधन पण तिथे आले होते, त्यांच्या भावंड्यांसमवेत दुर्योधन आला होता. तिथलं कौशल्य काय होतं? त्या भिंतीला विशिष्ट प्रकारची धातूंचा वापर करून घासून भिंतीचा आरसा बनवला होता. आरशासमोरचा जे खिडकी दरवाजे आहे ते आरशातनं दिसत होते. त्याला वाटलं इथेच दरवाजा आहे म्हणून तिकडे गेला दुर्योधन आणि धडकला. कोण होते हे? द्रौपदीचे काय लागतात ते? धीर ना? धीर लागतात. वहिनी म्हणजे दुसरी आई असं समजलं जातं. वहिनीला काय म्हणतात? दुसरी आई समजलं जातं. म्हणजे आपल्या धीराला डोक्याला लागले तर हसायला पाहिजे की रडायला पाहिजे? मलमपट्टी करायला पाहिजे की अपमानित करायला पाहिजे? मलमपट्टी करणं सोडून त्या काय म्हणाले? अंधस्य पुत्रः अंधः, म्हणजे आंधळ्याचा मुलगा शेवटी आंधळाच निघाला म्हणाले. हे काय चुकीचं नव्हतं. त्यांच्या वडील आंधळाच होता, बरोबर? आणि हेही बघा डोळे असून सुद्धा आंधळ जाऊन धडकले बघा भिंतीला म्हणाले आणि हसले सगळ्यांबरोबर. एवढ्याशा 2-4 शब्द जे अपमान करणारे शब्द त्याच्या कानात पडले ना, तिथेच महाभारताचा बीज रोवलं गेला. पुढचं महाभारत सगळी ते एका शब्दावरच. आंधळ्याचा मुलगा. त्याच्या मनात सुरू झालं त्या दिवसापासून, बदला कधी घेईन. म्हणजे चुकीचे शब्द आपण वापरले तर त्याचा परिणाम काय होईल? अरे महाभारत वाचायचं म्हणजे काय वाचायचं हेच समजायचं. जर शब्द चुकीचे गेले तोंडातनं काय होऊ शकतं हेच समजायला पाहिजे. चांगले शब्दही वापरता येतात.
बघा, जर चांगले शब्द बोलला तर काय होऊ शकतं. श्रीरामचंद्र वनवासाला निघाले होते. देवी सीता म्हणाली त्या दिवशी रात्री, माझ्या वडिलांनी येताना मला सांगितलं, हे म्हणत होते मी जाणार आहे वनवासाला, तुम्ही काही येऊ नका. मी 12 वर्ष 14 वर्ष असेल ते आटपेन आणि लवकर येईन. तेव्हा देवी सीता काय म्हणाल्या, माझ्या वडिलांनी मला येताना सांगितलं, पती हे तुझे परमेश्वर आहेत आणि ते जिथे असतील तिथेच तुझं स्थान आहे असं मला सांगितले. त्यामुळे मी तुमच्याबरोबर, असं ती म्हणाली. हे ऐकल्यानंतर श्रीरामचंद्राने काय म्हणावं तिला, नाही 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 नाही, तुमचे वडील म्हणतात तसं नाही आहे. तुमच्या वडिलांनी मला परमेश्वराचा स्थान दिलाय ते काय खरं नाही म्हणाले. नाही नाही, माझे वडील चुकीचे नाही बोलणार. तुमचे वडील चुकीचे बोलणार नाही हे तुमची श्रद्धा आहे, पण माझ्याकरता तसं नाही आहे म्हणाले. मग काय तुम्हाला काय म्हणायचं आहे? माझी पत्नी म्हणजे अर्धनारी नटेश्वर आहे म्हणाला. काय म्हणाला? आमचा दोघांचा विवाह झाला म्हणजे आम्ही दोघेही आता अर्धनारी नटेश्वर बनलो. माझ्या दृष्टीने माझी पत्नी म्हणजे माझी अर्धांगी आहे असं त्याला म्हणायचं होतं. माझी पत्नी मला अर्धांगी म्हणजे माझी जे काय असेल त्यातला अर्धा भाग तुमचा. मी परमेश्वर काही नाही आहे. आम्ही दोघेही अर्धे अर्धे आहोत. तुमच्यातला अर्धा मी आहे आणि माझ्यातला अर्धा तुम्ही आहात. या बोलण्याने त्यांची धारणा इतकी दृढ झाली, आता प्राण गेला तरी हरकत नाही, आम्ही आता ह्यांना सोडून राहणार नाही. ते म्हणाले तू अयोध्येत राहा, आम्ही 12 वर्षांनी येतो, 12-14 वर्षांनी. देवी सीता म्हणाल्या यत्र रामः तत्र अयोध्या, जिथे राम असतील तिथेच अयोध्या. का? अर्धा तुम्ही अर्धा मी, तर अर्धाच जाणार कसं? दोन्ही मिळून गेल्यावरच ते पूर्ण होणार आहे. बोलण्यात असं बोलल्याने कोणाचं नुकसान झालं का यातनं? असं बोलण्याने कोणाचं नुकसान झालं का? नाही आहे. चांगलं बोलायला काय लागते माणसाला? काही लागत. चांगलं बोलायला काय? बघा, रावण मेला. रावण मेल्यानंतर शत्रुत्व मेला. मेल्याबरोबर मेला नाही, धारातीर्थी पडला. आता काय जगणार नाही आहे. धारातीर्थी पडला होता. पडल्याबरोबर पडलेल्याला मारायचं नाही, युद्धात नियम आहे. एकदा जमिनीवर कोसळला, कोसळलेल्या माणसांवर कुठलंही अस्त्रशस्त्र चालवायचं नाही, हे युद्धाचा नियम आहे. तत्क्षणात श्रीरामचंद्र म्हणाले लक्ष्मणाला, लक्ष्मण जा, राजा रावण दारातीर्थी पडलाय, आचार्य रावण जिवंत आहे, खूप मोठे ज्ञानी पुरुष आहेत, त्यांच्याकडून राजनीतीचे उपदेश ऐकून ये जा म्हणाले. ज्यांच्याबरोबर लढाई लढलेले आहेत आत्तापर्यंत, ते धारातीर्थी पडल्याबरोबर म्हणाले नाही, आत्ता राजा रावण जो होता, राजा जो होता तो गेला, पण व्यक्ती आहे. कोण आहे? आचार्य रावण आहे. ते रावण म्हणजे सामान्य माणूस नाही, मोठं विद्वान आहे, आचार्य आहे. तो एक मोठा शिक्षक होता त्या काळातला. आचार्य रावण आहेत. जा, हीच वेळ आहे, जाऊन त्यांच्याकडनं राजनीतीचा उपदेश ऐकून ये. लक्ष्मण गेला आणि डोक्याजवळ उभा राहिला. रावण, आमच्या बंधूंनी सांगितले काहीतरी तुमच्याकडनं उपदेश ऐकून यायला.
सांगा काय उपदेश आहे तुमचा, असं म्हणाला त्यांना. एकदा असं बघितलं, याला बघून असा दुसऱ्या बाजूला तोंड फिरवला, बोललाच नाही रावण. परत गेला लक्ष्मण भावाकडे. तुम्ही सांगितला होता त्यांच्याकडनं ऐकून या म्हणून, तो मला बघून तोंडच फिरवला म्हणाला तिकडे. बहुतेक मला काय सांगायची इच्छा दिसत नाही त्याची. भावाने तत्क्षण विचारलं, कुठे उभा होतास तू? कुठे? त्याच्या डोक्याजवळ. अरे बाळ, ज्ञान हवं असेल तर डोक्याजवळ नाही, पायाजवळ उभं राहायला पाहिजे. ज्ञान हवं असेल तर कुठे उभं राहावं? डोक्याजवळ नाही, पायाजवळ उभं राहायला पाहिजे. जा, पायाजवळ उभं राहा आणि प्रार्थना कर. हे आचार्य माझ्या बंधुराजांनी सांगितले, मला उपदेश कर. पुन्हा गेला, पायाजवळ उभं राहून हात जोडून प्रार्थना केला, मला माफ करा, मगाशी जी वर्तन माझी झाली त्याकरता मी क्षमा चाहतो, क्षमा मागतो, आणि कृपा करून मला आपण राजनीतीचा उपदेश करावा. राजनीतीचं इतकं सुंदर उपदेश रावणाने लक्ष्मणाला केले, तो एक अध्यायच आहे. मी तो सगळे आत्ता नाही सांगणार तुम्हाला. पण रावणासारख्या माणसांच्या तोंडात सुद्धा चांगली शब्द होते, त्यांच्याकडे सुद्धा चांगलं ज्ञान होतं. पण का खराब झाला होता? वापर चुकीचा झाला होता. होतं ते आतमध्ये, चुकीचे वापर झाले. आत्ता कुठून आला रावण? लक्ष्मणला उपदेश करणारा रावण कुठून आला? तिथेच होता. लक्ष्मणला पश्चाताप वाटला, अशा महर्षीला, अशा महानुभावाला मारायला नको होतं म्हणाला. हा माणूस खरोखर जिवंत असायला पाहिजे होता आणि या ज्ञानाचा उपयोग जगाला खूप झाला असता म्हणा. याला ऐकणाऱ्याला असं वाटलं, पण त्यांच्यात काय नव्हतं का आधी? होतं, खजानाच होता त्याच्याकडे, पण उपयोग नाही केला. तसे आपणही, आपल्यातही खूप चांगले शब्द असतात, खूप चांगल्या गोष्टी असतात, आम्ही कंजूसी करतो वापरायला. कधीही कंजूसी नाही करायचं. आपण बोलताना कधीही सत्य बोलायला पाहिजे, प्रिय बोलायला पाहिजे, हिताचा बोलला पाहिजे. चहाडी चुगली कधी करायचं नाही. काय करायचं नाही? लावालावी. जाता जाता टिणगी टाकून जातात. तो बघ, तुला काहीतरी म्हटला, तो त्याच्या डोक्यात तेवढंच. भांडणं लावायला काय वेळ लागतोय? दोन अत्यंत जीवलग मित्र होते, कधी त्यांना वेगळे करू शकत नव्हते. गावात पैज लागायचा, अरे त्यांची दोस्ती तोडून दाखवा. एक जण आला, भयंकर चतुर होता तो, आपल्यासारखा असणार. म्हणाला 2 मिनिटात तोडतो बघा म्हणाला त्यांना. अरे आजपर्यंत खूप लोकांनी पैज लावले, त्यांची दोस्ती नाही तोडू शकले. हा म्हणाला माझी हातखंड आहे त्यात. गेला, कसं तोडतो तोड म्हणाले. त्यातला एकाला बोलवला, काय 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 म्हणत आला तो? हा म्हणाला काय नाही, जा म्हणाला. काय म्हटलं त्याला? काय 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 काम आहे असं विचारत होता. बोलवला, त्याच्या कानात म्हणाला हळूच, काही नाही, जा म्हणाला. गेला तो दोस्त उभा होता ना, तो म्हणाला काय म्हणत होता तो? तुला बाजूला नेऊन काय सांगितलं? काय नाही म्हटला. अरे काय नाही काय म्हणतो, मी एवढा जिवलग मित्र आहे, मला सांग की. नाही नाही काय नाही आहे म्हणाला. अरे काय नाही असं कसं म्हणतोय? मग बाजूला नेऊन सांगितलंय तुझ्या कानात काहीतरी. अरे तेच सांगितलंय ना, काय नाही म्हटला तो. अरे मला एवढा जिवलग मित्र, मला काय नाही म्हणतोयस तू? आजपासून माझं तुझं तुटलं म्हणाला. आता गेलं. किती वेळ लागला बाबा? चाडी चुगली करून तोडायला किती वेळ लागला? योग्य आहे का? चांगलं आहे का? सोन्यासारखे 2 मित्रांचा मैत्री तोडून टाकली का? एकाच वाक्यात. काय नाही, एक वाक्याने आग लावून टाकली. चाडी चुगली करायची नाही.
अपशब्द कधी वापरायचा नाही. अपशब्द म्हणजे काय म्हणतात मराठीत अपशब्दाला? वाईट शब्द म्हणजे काय? कसे असतात ते? शिव्या म्हणतात त्यांना. माणूस आहे आणि त्याला म्हणायचं माकडा, म्हणायचं त्याला, कुत्र्या म्हणायचं त्याला. काय कुत्रा आहे तो? मांजर? अरे गाढवा म्हणायचं त्याला. काय गाढवा आहे तो? म्हणतात की नाही? मी अजून चांगल्या चांगल्या बोलायला लागलो. मी आपल्या डिक्शनरीत आहेत ना, ते आयुष्यात कधीही ऐकू नये असे आहेत की नाही आपल्याकडे? आहेत की नाही? का? संस्काराने आलेत आमच्याकडे. पोरगा दिवसभर शिव्या द्यायचा, आई वडील दोघेही कंटाळले. पोरगा भयंकर शिव्या देतो, त्याला जरासं समजवा म्हणाले. आणि नुसतं शिव्या दिवसात देत नव्हता, रात्री स्वप्नात सुद्धा बडबडायचा तो. नवरा बायको दोघेही अजून जागे होते, तेवढ्यात तो झोपला. झोपल्याबरोबर स्वप्न पडला त्याला, पोरग्याला. ढाण्ण म्हणाला. ढाण्ण म्हटल्याबरोबर हे म्हटले असं का म्हणतोय? ढाण्ण म्हटल्याबरोबर तो आता बस कंडक्टर झाला होता तो स्वप्नात. घंटी वाजला, ढाण्ण, फुर्र केला, शिटी वाजवला. फुर्र केल्याबरोबर गाडी थांबली. कोण हरामखोरांनी तिकीट घेतले नाही त्याने तिकीट काढा म्हणाला. आणि ज्या हरामखोरांना उतरायचं ही स्टॉप आलेले उतरा म्हणाला. मी चांगल्या शब्दात बोलायला लागलो, तो बोललेले शब्द मी नाही बोलत ते. आणि आई म्हटली हे बघा असंच करते बघा दिवसभर म्हणाले. मग वडिलांनी त्याला हलवलं. कोण हरामखोर तो गाडी थांबवायला लागलाय म्हणाला. आधीच वेळ झाले, गाडी थांबू नको हरामखोर म्हणाला त्याला. म्हणाला वडील एक लावला त्याला. लावल्याबरोबर डोळे उघडला. हरामखोर कशाला? स्वप्न तुटला ना त्याचा. कोण हरामखोर तो म्हणाला. तर स्वप्नातनं उठून गाडी लवकर पोचायचं, आधीच उशीर झालाय आणि तू कोण मध्ये आलायस म्हणाला त्याला. बाबा आणि एक दोन लावला, तेव्हा डोळे उघडला. काय बोलतोस रे तो? बाबा स्वप्न पडलेले हो, स्वप्नात मी कंडक्टर झालेलो होतो. मग मी कंडक्टर झाले, व्यापार चालू होता म्हटला माझा. पत्नी म्हणाली बघा चूक मुलाचा नाही आहे, तुम्ही आहे की नाही, तुम्ही कंडक्टर आहेसा आणि दिवसभर असंच बोलत असताय घरात. हरामखोर हरामखोर हरामखोर. त्या पोरग्याला त्याचा तोंडपाड झालाय आणि तोही तसंच बडबडतोय. आता घरात जी भाषा, गल्लीत जी भाषा असते तीच भाषा आमच्या कानावर येते. त्याला अपशब्द म्हणतात. अपशब्द ही वातावरण पण खराब करतात आणि ऐकणाऱ्यांना खराब करतात, बोलणाऱ्यांच्या तोंड सुद्धा बिघडवतात. शिव्या कधीही सहजतेने बाहेर पडत नाही. शिव्या धारदार असतात आणि शिव्या कधीही तोंड वाकडं झाल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. तुम्ही कुठल्या कुठल्या असतील, कोणी नसताना दार बंद करा. बंद करून कडी लावून कुठल्या शिवी द्यायचं आहे ना, आरसा ठेवा, आरशासमोर उभं राहून ते शिवी देऊन बघा तुमचं तोंड कसं वाकडं होतोय. तो एवढा त्रास का घ्यावा का? अपशब्द वापरायचा नाही. आणि त्यानंतर द्वंद्वार्थ निघेल असं कधीही बोलायचं नाही. तुम्हाला जर चांगलं मित्र बनायचं असेल तर द्वंद्वार्थ निघेल असं कुठलं बोलायचं नाही. आणि तुटक तुटक कधी बोलायचं नाही. व्यवस्थित धार असायला पाहिजे, संबंध असायला. पहिल्या वाक्याला, दुसऱ्या वाक्याला, तिसऱ्या वाक्याला एकमेकांचा संबंध असायला पाहिजे. एक जण म्हटला काल मुंबईला गेलो होतो, कोंबडी मेला बघा तो. अरे मुंबईला जाण्याचा आणि कोंबडी मरण्याचा काय संबंध आहे का?
मुंबईला गेला होता, मुंबईचं सांगायचं की नाही, तो सोडला, मध्येच कोंबडी मारला. तो एक सब्जेक्ट वेगळा आहे, हा एक सब्जेक्ट, तो एक विषय वेगळा आहे, हा एक विषय वेगळा आहे, दोन्ही वेगवेगळे आहेत. दोन्ही का जोडायचं? असं कधीही व्यवहारात होऊ नये. यानं माणसांची प्रतिष्ठा कमी होते. आणि कधीही आपण बोललो तर दुसऱ्यांचा हिताचा बोलण्याचा प्रयत्न करायचा, दुसऱ्यांचं भलं होईल त्याच गोष्टी बोलण्याचा प्रयत्न. असं जर बोललो तर उत्तम मित्र निर्माण करू शकतो, उत्तम नातं निर्माण करू शकतो आणि उत्तम एक वातावरणही आपण निर्माण करू शकतो. हे गरजेचे आहे का माणसांना? हां, गरजेचे आहे. कशासाठी? हां, स्वतः हॅपी राहायला. आणखीन बरोबर आहे तुझं म्हणणं, स्वतः हॅपी राहू शकतो असं बोलल्याने. कारण स्वतःचं मन तरी कधी खाणार नाही, अरे तू चुकीचे बोललास, असं बोललास, असं कधी स्वतःच्या मनात टोचणार नाही. चांगलं बोलण्याने आणखीन काय काय चांगलं होऊ शकतं सांगा बघू. हां, संबंध चांगले निर्माण होतात, नातं आहे ना, मजबूत नातं तयार होते. आणखीन चांगलं बोलल्याने आणखीन काय होऊ शकतं? एक सांगितलं, काय सांगितलं? स्वतःला आनंद सुख मिळतो. दुसरं, नातं चांगलं तयार होते. आणखीन हां, काय म्हणते? हां, हां, चांगलं बोलणाऱ्यांची समाजात प्रतिष्ठा वाढते. चांगले शब्द वापरला, चांगले वाक्य उच्चार केला तर त्या माणसांची प्रतिष्ठा वाढते. हा हुशार माणूस आहे, विद्वान माणूस आहे, चांगला माणूस आहे, प्रतिष्ठा वाढते. 3 झाले. आणखीन हां, व्यक्तिमत्व सुधारते, यातून फुलते व्यक्तिमत्व, फुलते आपली, चांगले व्यक्ती होणार. आणखीन काय मिळणार? हां, आपला कुठलं तरी काम करून घ्यायचं आहे ना, आपण सुंदर जर बोलायला शिकला तर आपलं काम महिन्याने होणारा तो आजच होतो. काम करून घेऊ शकतो चांगलं बोलून. आणखीन मी आमच्या गुरुकुलच्या मुलांना विचारलेले, त्यांनी 32 गोष्टी सांगितले होते. याच्यावर तुम्ही किती सांगताय बघू? नाही सांगितलं तरी झाले बाबा, माझं टायमिंग झाले आता. उद्या दुसरं बघू. या आजचं मी उद्या विचारेन परत. उद्या दुसरं बघू. काल काय झालं होतं? वेळ. आणि आज काय झालं? हां हां, काय? चांगलं बोललं पाहिजे, हो ना, चांगलं बोललं पाहिजे. यातून आपलं व्यक्तिमत्व घडते, सुधारते आणि फायदे हजार होतात. कसं बोलावं? आणि जर बोललं तर 2 देशांमध्ये युद्ध होतात, 2 घराण्यांमध्ये भांडणं होतात, 2 व्यक्तींची, 1000 व्यक्तींची नातं तुटते. नको ते बोललं तर, हवं ते बोललं तर 2 राष्ट्रांचा वैर संपतो, 2 माणसांमधलं वैर संपतो, 2 जाती जमाती भावबंधांमधलं वैर संपतो. आणि चांगलं बोललं तर पैसे चांगले मिळतात, चांगलं बोललं तर सगळ्यांचं प्रेम मिळतो. चांगलं बोललो काहीही कमी पडत नाही आपल्या आयुष्यात. खिशात पैसे ठेवायची गरज भासत नाही. जिथे जाल तिथे मित्र भेटतील, जोडले गेलेले असतात आपल्या शब्दाने. म्हणून चांगलं बोलावं. ठीक आहे. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु,
मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। हरि ओम।